महाराष्ट्र इनके बाप का राज्य नहीं है। 15 अगस्त पर मीट बैन के आदेश को लेकर जितेंद्र आव्हाड ने भड़कते हुए सरकार को चेतावनी दी है कि मैं 15 अगस्त को मटन पार्टी रखूंगा, देखता हूं कौन क्या कर लेता है। जहां जितेंद्र आव्हाड ने एक्स पर एक पोस्ट में कहा है कि ये बहुत ज्यादा है कि आप कौन होते हैं ये तय करने वाले कि लोग क्या और कब खाएंगे। उक्त आदेश पर हस्ताक्षर करने वाले उपायुक्त कंचन गायकवाड़ ने कहा कि ये कदम सार्वजनिक व्यवस्था सुनिश्चित करने और महत्वपूर्ण राष्ट्रीय अवसरों का पालन करने के लिए लंबे समय से प्रशासनिक संकल्पों के अनुरूप लिया गया है। हालांकि इस पर जितेंद्र आव्हाड भड़कते हुए नजर आए हैं। सुनिए क्या कहा है जितेंद्र आव्हाड ने। हे काल मी बाहेर असताना मी ठाण्यात आल्यावर मला हे कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणतरी उपायुक्त आहेत गायकवाड नावाच्या, त्यांनी केलेली ऑर्डर काढली की 15 तारखेला मटण, मच्छी आणि कोंबड्या वगैरे विकून नयेत आणि ते दुकानं बंद करत. त्यांच्या बापाचं आहे काय सगळं? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधन की घेतलं कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावले? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. डीएनए मांसाहारी आहे. आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारासाठी आहे. तुम्ही गायीच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा. माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता. म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून, माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर ते शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मांसाहारी. आणि आम्ही काय खावं, कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेला. काय तमाशा लावला? नाही हा हे ना, हे मी तुम्हाला सांगतो, ही ह्या संघटनांची म्हणजे BJP आणि RSSची ही टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा, त्या दगडातनं जे काही म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडत आहेत ते बघायचे. जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर लगेच नाही नाही तसं काय, असं काय करणार, असं काय करणार, असं काय करणार नाही. आणि समजा नाही उडाले काय रिॲक्शन नाही झालं, पुढच्या वर्षी बंद, सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार, हे असं आम्ही सहनही करणार नाही. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण, मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा.